मी उन्मेष इनामदार ज्ञानभाषा समूहातर्फे बोलतो आहे। हा आमचा समूह सूचिकांत बनारसे जे हैदराबादला स्थित आहे तर त्यांनी सुरू केलेला आहे आणि डोंबिवलीमध्ये आम्ही असे कार्य करतो आहोत। आमच्या समूहाचं उद्दिष्ट हे मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवणं आणि मराठी माध्यमातून शिकण्यासाठी पुढच्या पिढीला नवीन जी पिढी आहे मुलांना उद्युक्त करणं हे आहे आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम करत असतो। आमच्या समूहातर्फे ऑनलाईन वाचन कट्टा, त्याच्यानंतर अनुवाद आणि युनिकोड हे करणं, तर असे उपक्रम आहेत। आणि त्याशिवाय लोकांमध्ये याचा प्रसार करावा यासाठी आम्ही अनेक उपक्रम लोकांमध्ये करत असतो। तर तसंच उद्याचा जो महाराष्ट्र दिन आहे त्यानिमित्ताने आम्ही एक सह्यांची मोहीम घेतलेली आहे हाती आणि त्याचा उद्देश असा आहे की महाराष्ट्र हे राज्य भाषावार प्रांतरचनेनुसार निर्माण झालेलं आहे आणि मराठी भाषा या निकषावरती निर्माण झालेला आहे आणि या मराठी भाषेची अवस्था आज महाराष्ट्रामध्ये ही चांगली नाही आहे, आपण सगळे बघतो आहोत। तर हे शासनाचं काम आहे आणि ती त्यांना जाणीव करून देण्यासाठी ही आम्ही सह्यांची मोहीम हाती घेतलेली आहे आणि हाच उद्देश आहे। शासन व्यवहार आहे, न्याय व्यवस्था आहे आणि मुख्य म्हणजे शिक्षण। हे शिक्षण मराठी माध्यमातून घेणं हे फार आवश्यक आहे, कारण हा शिक्षण शास्त्राचाच नियम आहे। जगभरातल्या संशोधनातून सिद्ध झालेलं आहे की मातृभाषेतून शिक्षण हेच सर्वात चांगलं शिक्षण आहे आणि पालकांमध्ये या संबंधी अज्ञान आहे किंवा त्यांच्यामध्ये गैरसमज आहेत की इंग्रजी माध्यमातून शिकणं हे जास्त चांगलं आहे किंवा असं। तर हे आत्तापर्यंत सिद्ध झालेलं आहे की मराठी आपल्या मातृभाषेतूनच शिकणं हे योग्य आहे, याचा प्रचार आम्ही करतो आहोत आणि तो आमचा उद्देश आहे। आगे पोचावी, शासन व्यवहार, त्याच्यानंतर बाजार व्यवहार या सगळ्यांमध्ये मराठी ला प्राधान्य द्यावं यासाठी खास आम्ही उद्या ही मोहीम सुरू केलेली आहे, ज्याचं निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू। आणि शेवटचं एकच वाक्य, आपलं राज्य, आपला महाराष्ट्र आणि आपली भाषा याचं लोकांपर्यंत संदेश गेलाच पाहिजे, हा ह्याच्यामध्ये हेतू आहे। ते